श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. 19 एप्रिल म्हणजेच येत्या रविवारी अक्षय तृतीया आहे. आणि मला माहिती आपल्यापैकी बरेच जण सोनं, चांदी, घर, गाडी किंवा काही वस्तू खरेदी करत असतात आणि तुमच्यापैकी बरेच जणांनी प्लॅनिंग देखील केलेली असेल. तुम्ही सोनं, चांदी किंवा घर काही खरेदी करू शकत असाल तर अतिउत्तम. कारण की अक्षय तृतीयाला तुम्ही जे काही खरेदी करणार ते कधीही न संपणारं असतं. त्याच्यामुळे तुम्ही अक्षय तृतीयाला जे जमेल ते नक्की खरेदी करा. पण जर का तुम्ही काही सोनं चांदी खरेदी करू शकत नसाल ना, तरी किमान तुम्ही पिवळी मोहरी तुम्ही त्या दिवशी नक्की खरेदी करा. आणि सोबतच दान करायचं आहे आपल्याला अक्षय तृतीयेला. बघा, आता दान झालं किंवा खरेदी करणं हे तर झालं, पण त्याचसोबत घरामध्ये कधी कधी ना आपल्या घरामध्ये किटकिटी होतात, वाद होतात, अशांतता असते. त्याच्या मागचं मूळ कारण म्हणजे वेगवेगळेही कारणं असू शकतात, पण त्यातील एक कारण म्हणजे आपल्या पितरांची सेवा. जर का आपल्याकडून योग्य रीतीने पितरांची सेवा होत नसेल ना, तर आपल्या घरामध्ये काय माहिती उगाचच घरामध्ये वादविवाद होतच राहतात. त्याच्यामुळे अक्षय तृतीयाच्या दिवशी पितरांची सेवा करणं देखील खूप महत्त्वाचं मानलं जातं. आणि आपल्या संस्कृतीत असं म्हटलं जातं, अक्षय तृतीयाच्या दिवशी पित्र आपल्या घरी येत असतात आणि त्यामुळेच आपल्याला या दिवशी पित्राची सेवा करायची आहे आणि पूजा देखील करायची आहे. मग आता बघा, कोणाचं स्वतःचं घर असू शकतं, कोणाचं स्वतःचं घर नसतं. कारण की भरपूर जण आता नोकरीनिमित्त दुसरीकडे कुठेतरी राहायला जात असतात. तरी देखील तुम्हाला त्या घरी पितरांची सेवा करायची आहे. मग तुमचं स्वतःचं घर असू द्या किंवा भाड्याने असू द्या, पण अक्षय तृतीयाला आपल्या पितरांची सेवा आपल्या हातून होणं खरंच खूप महत्त्वाचं आहे. त्यांचा आशीर्वाद लाभणं खरंच खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे आपल्याला पितरांची सेवा करायची आहे. मग आता ही पितरांची सेवा कशी करायची? सासू सासरे नसतील तर, किंवा सासरे असतील सासू नसेल, किंवा सासू असेल सासरे नसतील, अशा वेळेस आपल्याला पूजा कशी करायची ती सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या निष्ठा या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आता बघा, रविवारी आपल्याला पितरांची पूजा करायची आहे आणि सेवा करायची आहे आणि त्याच्यासाठी सगळ्यात उत्तम म्हणजे पितरांची सेवा करण्यासाठीचा वेळ असतो तो 12 ते 3चा असतो. म्हणून आपल्याला बरोबर 12 वाजता पितरांची सेवा करायला घ्यायची आहे. आता बघा, तुम्ही जर गावी राहून पितरांची सेवा करत असाल, तुमच्या घरी असाल, तर त्यावेळेस तुम्ही पिंडदान करू शकता. पण बाहेर अन्य ठिकाणी असाल जिथे तुम्ही पिंडदान करू शकत नाही, अशा वेळेस तुम्ही काय करायचं आहे, तर आपल्याच घरामध्ये तुम्हाला दक्षिण दिशेला, मग ते हॉल असू द्या किंवा किचन असू द्या, कुठे पण चालेल, पण दक्षिण दिशेला तुम्ही एक छोटासा चौरंग किंवा पाट ठेवा आणि पाठावर तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत. अगदी मूठभर ठेवले तरी चालतील आणि त्यावर कधीही न वापरलेली पंती पेटून घ्यायची आहे आणि पंतीमध्ये तेल घालून तुम्ही जे कोणतं पूजेसाठी आपण रेग्युलर यूज करतो तेल ते टाकायचं आहे. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये वात घालायची आहे आणि वातीचं म्हणजे दिव्याचं तोंड पण दक्षिण दिशेलाच असायला हवं. त्यानंतर तुम्ही वात प्रज्वलित करून घ्या आणि एक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. तो मंत्र तुम्हाला 11 वेळा म्हणायचा आहे. तर मंत्र असा आहे, ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः, असा मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर पितरांना नमस्कार करायचा, चुकासाठी माफी मागायची आणि त्यांना प्रार्थना करायची की माझी ही सेवा स्वीकार करा, तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम राहू द्या, असं तुम्हाला म्हणायचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही पितृ अष्टक म्हणायचं किंवा मग तुम्ही पितृस्तुती म्हणा किंवा पितृस्तोत्र म्हणा, काहीही बोललं तरी चालेल. आणि त्यानंतर तुम्हाला तो दिवा उचलून बाहेर ठेवायचा आहे. आता हे झालं तुम्हाला पिंडदान करायचं. आता आपल्याला पितरांची सेवा कशी करायची, तर बघा, आता सगळ्यात पहिलं मी तुम्हाला सांगते की सासू सासरे नसतील तर पितरांची सेवा म्हणजेच पितरांची पूजा काय करायची. बरोबर दुपारी 12 वाजता पूजेला सुरुवात करायची. यासाठी तुम्हाला एक पाट घ्यायचा आहे. पाट दक्षिण दिशेलाच ठेवायचा आणि दक्षिण दिशेलाच तोंड करून बसायचं आहे. आपल्याला बसायला देखील एक आसन घ्या. त्यानंतर पाठावर एक न वापरलेला कपडा तुम्हाला अंथरायचा आहे आणि त्यावर तुम्हाला मांडणी करायची आहे. आता चौरंगावरती एक नवीन कपडा अंथरा. कपड्यावरती तुम्हाला पत्रावळी, आपण लग्नामध्ये जी जेवणासाठी पत्रावळी वापरतात
ती तुमच्याकडे असेल तर ती तुम्ही ठेवा, घेऊन येणार असाल तर नक्की घेऊन या, नसेल तर परात ठेवली तरी चालेल. मग त्या पत्रावळीमध्ये तुम्हाला 1 ग्लास भरून किंवा गहू किंवा तांदूळ तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचे आहेत. आणि मग काय करायचे, त्यानंतर एक माठ घ्यायचा आहे. माठ छोटा नाही, मीडियम साईजचा मोठा घ्यायचा आहे जरा. त्याला केळी देखील असं म्हणतात. मग त्या माठामध्ये तुम्हाला पाणी भरायचं आहे, त्याच्यामध्ये हळदी कुंकू टाकायचं आहे, सुपारी आणि अक्षदा नाही, कॉईन म्हणजेच 1 रुपयाचं नाणं तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचं आहे. आणि मग त्यावर काय करायचं आहे, तुम्हाला अजून एक छोटासा माठ घ्यायचा आहे आणि तो माठ त्या माठावरती ठेवायचा आहे. पहिला एक माठ घेतला, त्याच्यामध्ये तुम्ही पाणी भरलं, त्याच्यामध्ये हळदी कुंकू टाकलं, त्यात सुपारी आणि नाणं टाकलं. त्यानंतर तुम्हाला दुसरा माठ घ्यायचा आहे, त्याला आपण करा असं म्हणतो. त्या करामध्ये देखील सेम असंच हळदी कुंकू, सुपारी आणि एक नाणं आपल्याला टाकायचं आहे. आता बघा, दोन्ही माठाची आपल्याला पूजा करायची आहे. पण हे कधी करायचे दोन्ही माठाची? सासू आणि सासरे नसतील त्यावेळेस. ज्यांना सासू नाही त्यांनी केळीची, आणि ज्यांना सासरे नाही त्यांनी करायची पूजा करायची असते. आणि दोन्ही नसतील तर दोन्हीची पूजा आपल्याला करायची असते. मग आता एकावर एक तुम्ही ठेवलं दोन्ही माठ. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, छोट्या माठावर आंबा ठेवायचा आहे. कोणी खरबूज ठेवतं, कोणी आंबा ठेवतं. तुमच्याकडे जी पद्धत असेल ती ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण इतर वेळी कोणतीही पूजा करते वेळी जेव्हा कलश ठेवतो तेव्हा कुंकवाने रेषा मारत असतो. पण यावेळेस कुंकवाने आपल्याला रेषा ओढायच्या नाही आहेत. आपण पितराची सेवा करतो त्यामुळे चंदनाने रेषा ओढायच्या आहेत. आणि त्या देखील वरून खाली अशा 5 रेषा ओढायच्या. आणि कलावा धाग्याने 3 वेळा कराला आणि केळीला म्हणजे दोन्ही माठाला आपल्याला गुंडाळून घ्यायचं आहे. त्यासोबतच आंब्याची पानं त्या माठात ठेवायची आहेत. फुलांचा हार देखील त्यांना घालायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे. अक्षय तृतीयेला आपल्या घरी पुरणपोळीचा आणि आंब्याचा रस असा स्वयंपाक होतो. तर तो सगळा नैवेद्य आपल्याला त्या दिवशी दाखवायचा आहे. तुमच्याकडे फोटो असेल तुमच्या सासू सासऱ्यांचा, तो फोटो देखील तुम्ही तिथे ठेवायचा आहे. आणि नंतर मग आघारी द्यायची आहे. आता आघारी कशी द्यायची, तर त्यासाठी काय करायचं, एक हवन पात्र घ्यायचं, त्याच्यामध्ये गौरी ठेवायची आणि गौरीवरती शुद्ध गाईचं तूप आपल्याला घालायचं आहे. मग त्याला प्रज्वलित करायचं आहे. आणि जो काही आपण नैवेद्य दाखवला आहे ना त्यांना, त्यातील थोडासा नैवेद्य त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे. म्हणजेच त्यांना तो घास भरवत आहोत आपण, असं होतं. हे झालं सासू सासरे दोघं नसताना दोन्ही माठाची म्हणजेच केळी आणि कराची आपल्याला पूजा करायची आहे. पण आता जर का सासू आहे आणि सासरा नाही, अशा वेळेस काय करायचे, सासरा नसेल तर वरच्या म्हणजेच कराच्या छोटा माठ त्याची आपल्याला सेम प्रकारे पूजा करायची आहे. त्याच्यामध्ये पाणी भरायचं आहे, त्याला हळदी कुंकू आणि सुपारी आणि 1 रुपयाचं नाणं टाकायचं आहे त्याच्यामध्ये. त्याच्यावरती आपल्याला आंब्याचं किंवा खरबुजाचं फळ ठेवायचं आहे. चंदनाच्या रेषा उडायच्या आहेत. सेम तसंच करायचं सासरे नसतील तर. आणि सासूबाई नसतील तर फक्त केळीची म्हणजे ते मोठा माठ आहे ना त्याची पूजा आपल्याला करायची आहे. आणि जेवायला दोघं नसतील आणि त्यावेळेस तुम्ही पूजा करत असाल तर 2 म्हणजेच 1 महिला आणि 1 पुरुषाला तुम्हाला जेवायला घालायचं आहे. सासूबाईंसाठी करत असाल तर 1 महिलेला जेवायला घालायचं आहे. सासरे नसतील तर एका पुरुषाला जेवण आपल्याला घालायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जोपर्यंत आपण नैवेद्य दाखवत नाहीत, कोणाला तरी जेवू घालत नाहीत, तोपर्यंत घरातील कोणी जेवायचं नसतं, उपवास पकडायचा असतो. अशा प्रकारे तुम्हाला पितरांची सेवा करायची आहे. त्यानंतर त्या माठाचं तुम्ही काय कराल, तर ते माठ तुम्ही पाण्यासकट कोणाला तरी दान करू शकता. किंवा माठ तुम्ही दान करू शकत नसाल तर ते पाणी तुळशीला घालून तुम्ही एखाद्या मंदिराजवळ तुम्ही ते माठ ठेवले किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही ते माठ दिले तरी चालेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या दिवशी दान करणं खूप खूप पुण्याचं मानलं जातं. त्याच्यामुळे या दिवशी तुम्ही दान कोणतं महत्त्वाचं आहे, तर या दिवशी माठ कोणाला तरी गरजू व्यक्तीला दान करणं महत्त्वाचं मानलं जातं. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा हे माठ आपण पूजेसाठी खरेदी करणार असाल त्यावेळेस अजून एक माठ असा खरेदी करा की जो तुम्ही दान करणार आहेत. हे 2 माठ तर झाले वेगळे जे तुम्ही पूजेला मांडणार आहात, पण तिसरा माठ देखील आपल्याला खरेदी करायचा आहे आणि तो देखील आपल्याला दान करायचा आहे.
अशा प्रकारे जर का तुम्ही पितरांची सेवा केलीत ना, तर नक्कीच तुम्हाला पितरांचा आशीर्वाद प्राप्त होईल आणि घरातील वाद किटकिट आटोक्यात येईल, कमी होईल. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.